या बादशाहांना बाहेर फेकून टाकलं। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की राज्याभिषेक सोहळा हा असाधारण दिवस आहे आणि राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने हा पहिला स्वातंत्र्य दिन असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही। पण पहिला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं हा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं गरजेचं आहे। राजमाता जिजाऊ मासाहेब, विश्ववंदनीय शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वराज्य रक्षक, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य संभाजी महाराजांच्या नंतर जे स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले, ज्यांनी तामिळनाडू मधून जिंजी किल्ल्यातून 9 वर्ष ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य ज्यांनी टिकवलं ते छत्रपती राजाराम महाराज। ज्या औरंगजेबला वाटलं तर मराठा साम्राज्य संपलं ते 3 छत्रपती वारल्यामुळं, त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या सुविधना पत्नी ज्यांनी 7 वर्ष 1700 ते 1707 त्या औरंगजेबला गाडल्याशिवाय ते गप्प बसल्या नाहीत, त्या रणरागिणी छत्रपती ताराबाई राणी साहेब राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित सर्व आमदारगण, इथं उपस्थित सर्व वरिष्ठ प्रशासकीय सर्व मंडळी, सन्माननीय विचारमंच आणि प्रामुख्याने 350 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्याच दिमागात साजरा करण्यासाठी आलेले सर्व शिवभक्त, आणि म्हणून मी बंधू भगिनींना म्हणणार नाही, सर्व शिवभक्त आहोत। आज सर्व शिवभक्त पूर्ण महाराष्ट्रातून किंबहुना देशातनं आज शिवाजी महाराजांना, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आलेले आहेत। मी आपला आभार व्यक्त करणार नाही आहोत, कारण का हा सोहळा हा तुमचा आहे। तुम्ही सर्व तुमच्या माध्यमातून हा लोक उत्सव झालेला आहे। मला आठवतंय 2007 ला जेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा आम्ही 6 जूनला सुरुवात केला, त्यावेळी हजारो नुसते शिवभक्त होते। आज 5-6 लाख शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण एकत्र येतो। 350 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावात असणारी ही ताकद आहे। हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केलं शिवाजी महाराजांनी? हे स्वराज्य आपल्या रयतेला एकत्र घेऊन त्यांना विश्वास दाखवला की हे परकीय राजवटीतले सगळे बादशाही, सगळ्या शाया यांचा अधिकार नाही आहे इथं राहण्याचा, आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या शाळेला तर बाहेर काढून, बाहेर फेकून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, आणि हा राज्याभिषेक करून ते स्वतः छत्रपती झाले। छत्रपती म्हणजे सार्वभौम राजा, राजांचा राजा, आणि म्हणून राज्याभिषेक सोहळा हा दिवस हा अनन्य साधारण दिवस म्हटला जाईल, क्रांतिकारी दिवस आहे हा। शहाजी राजांची संकल्पना महाजिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं की बाबा शिवबा
ही तुमची जबाबदारी आहे. त्यावेळीचं दहशत ही संपून टाकायची जबाबदारी तुमची आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी सर्वांना निर्माण केलं. जून 1947 आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपण करायलाच पाहिजे. आपला तो उत्सवाचा दिवस आहे. पण हे सुद्धा विसरून चालणार नाही की 350 वर्षाच्या अगोदर जर पहिल्यांदा कोणी आवाज उठवला असेल, कोणी स्वराज्यातल्या सगळ्या मावळ्यांना सगळ्यांना रयतला एकत्र आणलं असेल, 18 पगड जात 12 बुलेटिनांना एकत्र आणलं असेल, ते छत्रपती शिवाजी महाराज होते. या बादशाहांना बाहेर फेकून टाकलं. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की राज्याभिषेक सोहळा हा असाधारण दिवस आहे. आणि राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने हा पहिला स्वातंत्र्य दिन असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही. माझं सरकारला विनंती आहे, इथं आमदार गणित आहे, ज्या ज्या ठिकाणी सगळे पुढारी लोक असाल, आपण पटवून देणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव तर झालाच, पण पहिला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं हा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं गरजेचं आहे. साडे 350 वर्षांनंतर सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य ह्याच्या पद्धतीने जगतो का? आज हे आपल्याला अन्याय आहे. महिलांचं संरक्षण, जातीवाद, धर्मांध, असे अनेक वस्तू आज याच्या शिवाजी महाराजांच्या वेळी नव्हते. मग ह्या स्वातंत्र्यात आपण सुखी राहायचं? आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार हा आत्मचिंतन हे करणं गरजेचं आहे. आणि आत्मचिंतन जर करायचं असेल, आज मला सरकारला प्रामुख्याने मुद्दा सांगायचं आहे, आणि ते म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार हा लहान मुलांच्या पासून रुजवायचा असेल तर शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे.